नारद मुनी आणि वसुदेव बघा समोरासमोर बसलेले आहेत. मग जसं का तुम्ही एकत्र बसणार गप्पा मारत्या चर्चा करत असा त्याप्रमाणे वसुदेव आणि नारद यांचा संवाद झाला. संवाद काय चर्चा बघा काय संवाद झाला लक्षात घ्या. पण वसुदेव काय म्हणतात नारद मुनींना म्हणे हे नारद म्हणे आपण माझ्या घरी आलात काय आपण माझ्या घरी आला म्हणे हेच फार माझं मोठं भाग्य म्हणा. काय स्वतःच्या भाग्याचं वर्णन बघा वसुदेवाने केलं. नाही नव्हे आपल्यासारख्या संतांच्या सान्निध्याने आम्ही कृतकृत्य झालो म्हणे. काय झालो आम्ही कृतार्थ झालो. लक्षात घ्या संतांच्या संगते बघा काय महिमा असं लक्षात घ्या. वर्णन केलं कोणी वसुदेवाने नारद मुनीचं म्हणे आपण भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहात म्हणे. कोणापेक्षा भगवंतापेक्षा देवापेक्षा बघा संत श्रेष्ठ सांगलेले आहेत. कारण काय बघा त्या ठिकाणी नाथमाने वर्णन केलं त्या देवापरी साधू अधिक हे साजमच मानले देख देव चरिते उठे सुख दुःख साधू निर्दोष सुखाय जाते बघा. कारण देवाला राग आला ते शाप देत्या आणि प्रसन्न झाले तर आशीर्वाद देत्या. इकडं मात्र संत कधी शाप देत नाही निमित्त काय देता दुसऱ्याचं भलंच का बघा करण्याचं लक्षात घ्या. म्हणून म्हणतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. म्हणून आपण बघा विवेक आपलं गगनी महाराजांचं जीवनचरित्र बघा जनानंद स्वामींचं जीवनचरित्र बघा. त्यांनी लोकांनी त्यांना किती त्रास दिला असला मात्र त्यांनी काय केलं सर्वांना आशीर्वाद बघा कल्याण कसं असा प्रयत्न केला शाळेत. म्हणून अशा रीतीने बघा वसुदेवांनी वर्णन केलं कोणाचं नारद मुनीचं. आणि नंतर बघा सुंदर असा प्रश्न बघा केला बघा जो प्रश्न तुमच्यासारख्या सर्व संसारी जीवांना गरजेचा बघा. असा सुंदर प्रश्न वसुदेवाने नारद मुनीला केला. काय प्रश्न केला म्हणे नारदा म्हणे या भवसागरातून मी पायी चालत जाईल म्हणे. काय प्रश्न केला या भवसागरातून मी पायी चालत जाईन असा मला भागवत धर्म सांगा म्हणे. कोणता धर्म सांगा भागवत धर्म सांगा. सुंदर बघा प्रश्न वसुदेवाने नारद मुनी केला. मग नारद मुनी मग बघा काय म्हणतात वसुदेवाला म्हणे वसुदेवा तुझी वाणी धन्य म्हणे की तू असा प्रश्न केला की ज्या प्रश्नामुळे सर्व जगाचं कल्याण होईल म्हणे. कोणता प्रश्न केला संपूर्ण जगाचं कल्याण ज्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आहेत असा प्रश्न म्हणून तुझी वाणी धन्य बघा असं कोण म्हणतायत कोण म्हणत आहे नारद मुनी का वसुदेवाला म्हणत आहे. आणि मग त्या ठिकाणी बघा एक इतिहास सांगितला. इतिहास कोणी नारद मुनी बघा काय प्रश्न होता वसुदेवाचा ह्या भवसागरातून मी पायी चालत जाईल असा मला भागवत धर्म सांगा. म्हणजे या भवसागरातून तरुण जाण्याचा मार्ग मला सांगावा असा प्रश्न बघा वसुदेवाने केला होता. मग त्याला पूर्वीचा इतिहास बघा नारद मुनी वसुदेवा सांगा काय इतिहास सांगितला म्हणे स्वयंभू मनूचा पुत्र प्रियव्रत म्हणे. काय स्वयंभू मनूचा पुत्र प्रियव्रत प्रियव्रताचा पुत्र अग्निहोत्र अग्निग्रह अग्नीचा पुत्र नाभीचा पुत्र ऋष्य बघा. जशी परंपरा असते ना तुमची परंपरा असते तसं बघा परंपरा सांगितली बघा. इतिहास काय सांगितलं प्रथम स्वयंभू मनूचा पुत्र प्रियव्रताचा पुत्र अग्निग्रह अग्नीचा पुत्र नाभीचा पुत्र ऋषभ. ज्या ऋषभाला किती मुलं होते 100. तुम्हाला कोणाला आहे की एवढे बरं लक्षात घ्या. जास्तीत जास्त तुम्हाला किती राहत्या. आता बघा आमच्या साधू संतांनी काय आशीर्वाद दिला मग तुम्हाला काय आशीर्वाद दिलेला आहेत सांगा बरं. तुमच्या सर्व गृहस्थी लोकांना साधू संतांनी काय आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्यवती भव बरं का. वा काय आशीर्वाद दिलेला आहे अष्टपुत्र सौभाग्यवती भव. नीट अर्थ लक्षात द्या बरं का. सर्व हिंदूंसाठी बघा आमच्या साधू ऋषीमुनींनी काय आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्यवती की 8 पुत्र तुम्हाला झाले पाहिजे. किती बघा दूरदृष्टिकोन कोणाचा होता ऋषीमुनींचा होता की हिंदूंना किती मुलं झाले पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त बरं का 8. किती मुलं झाले पाहिजे 8. मग हिंदूंनी पालन केलं का त्याचं